आले आले. काय झालं हो? आज खूपच थकलेले आणि चिडलेले दिसताय. सुनीता, हे तर विचारूच नको तू. खरं सांगतो, त्या इंद्रायणी आणि त्या सहारा चौकात इतकं हेक्टिक ट्रॅफिक होतं ना, विचारू नको. अगं अर्धा तास तर मी एका जागेवरच होतो. हा, आणि पार्किंगला जागा नाही आहे मान्य करतो रे, पण फुटपाथला तुम्हाला जागा नाही भेटत चालायला. इतकं अतिक्रमण झालं आपल्या भागात यार. तुमचं ट्रॅफिक सोडावो. इथे घरात रोजच्या सारखी पाण्याची बोंब आहे ती आहेच. उंच ठिकाणी पाणी येत नाही आणि आलं तरी उच्च दाब देत नाही. रोजचीच रडगाणं झालंय ते. हे बघ, खरं सांगू, मला तर आता असं वाटायला लागलं की आपल्याला पण जरा बदलाची गरज पाहिजे. थोडंसं ह्या गोष्टीपासून जरा मोकळा श्वास भेटला पाहिजे आपल्याला. अरे, हे राजश्रीताई गागरे यांचं पत्रक आहे ना? अगं, आपल्या ज्या समस्या आहेत त्याच्यावर त्यांनी स्मार्टली पूर्णपणे आहे ना उपाययोजना त्यांनी सांगितलेली. बघ बघ. हो ना. जुन्या जलवाहिन्या बदलणे, सांडपाण्याची व्यवस्था आणि ट्रॅफिकसाठी स्मार्ट सोल्युशन. अहो, हेच तर हवं होतं आपल्याला. पण ते कसं करणार? करणार कसं? अगं, तुला माहिती आहे का, राजश्रीताई गागरे आहेत ना, ह्या यशस्वी उद्योजिका आहेत. उद्योगामध्ये कसं योग्य नियोजन लागतं, तसंच यांनीही केलं असेल आपल्या प्रभागाच्या विकासासाठी काही ना काहीतरी नियोजन. खरंय. एखादी कर्तबगार स्त्री नेतृत्व करते ना, त्यावेळी तिच्या घराप्रमाणेच तिचा प्रभागही नीटनेटका असतो. मग ठरलं तर आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या प्रभाग 8च्या विकासासाठी नको आता आश्वासनांची लाट, धरूया आता विकासाची वाट. समस्यांना फोडणार तोंड. विकासाचा वाजवणार चौघडा. राजश्रीताई गागरे यांनाच निवडून आणणार. हीच काळाची गरज आहे आणि हीच वेळ आहे घड्याळाची.